अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 1 एप्रिल 2024 वार सोमवार। बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने। आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो। जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजेच शिक्षण। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातमी बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। शेतात चोरी करण्याच्या उद्देशाने येणाऱ्याला हटकले असता उलट रखवालदारावरच लाकडी काठीने डोक्यावर पाठीवर हल्ला चढवून त्याला जागीच संपविल्याची धक्कादायक घटना बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पिंपरी यादगिरी येथील सत्तार नामक शेतकऱ्याच्या शेतात घडली। या प्रकरणात बडनेरा पोलिसांनी हल्ला करणाऱ्या विधी संघर्षित बालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय। बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पिंपरी यादगिरे गावात सत्तार नामक इसमाचे शेत असून त्यांच्या शेतात 50 वर्षीय तेजूलाल सोमलाल आहाके हे अनेक वर्षांपासून रखवालदाराचे काम करतात। 31 मार्चला शेतात असताना एक विधी संघर्षित बालक येऊन तो चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याचा संशय आला। एवढ्यात त्याला हटकले असता रखवालदारावर लाकडी काठीने पाठीवर डोक्यावर जबर प्रहार करून गंभीर जखमी केले। याच घटनेची माहिती शेतमालक सत्तार यांना कळताच त्यांनी धाव घेऊन जखमी तेजूलाल याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित करण्यात आले। या प्रकरणात बडनेरा पोलिसांनी विधी संघर्षित बालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून प्रकरणाची तपास कामाला सुरुवात करण्यात आली। दर रविवारी वलगाव मार्गावरील इतवारा बाजारजवळ जुना बाजार भरला जातो। या बाजारात अनेक साहित्याची हातगाडी लागतात। अशातच एका मारुती व्हॅनमध्ये कपडे विक्री करत असताना सायंकाळी अचानक व्हॅनने पेट घेतला। पाहता पाहता काहीच वेळात मारुती व्हॅन जळून बेचिराख झाली। सुदैवाने चालकाने वाहनातून पळ काढल्याने कोणती जीवितहानी झाली नाही, मात्र हजारो कपडे जळून खाक झालेत। दर रविवारी अमरावती शहरातील वलगाव मार्गावर जुना बाजार भरला जात असतो। सक्करसाद चौकातील रस्त्याच्या दोन्ही बाजूने तर उडान पुलाखाली सुद्धा अनेक साहित्याची कमी किमतीत साहित्य विक्री केली जात असते। याच दरम्यान या ठिकाणी गुलिस्तानगर राहणाऱ्या कपडे विक्रेत्याने आपल्या मारुती व्हॅनमध्ये कपडे विक्री करीत आला। सक्करसाद चौकात आपली मारुती व्हॅन लावून त्यातूनच कपडे विक्री करीत असताना अचानक मारुती व्हॅनने पेट घेतला। काहीच वेळात लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केल्याने मारुती व्हॅन बेचिराख झाली, तर वाहनातील हजारो किमतीचे कपडे जळून खाक झाले। वेळीच चालकाने पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला। नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। काहीच वेळाने अग्निशमन वाहन दाखल होऊन आगीवर नियंत्रण आणले। लागलेल्या आगीने सक्करसाद चौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। वाहनातील गॅस लीक झाल्याने आग लागली अशी चर्चा परिसरात दिसून आली। अमरावती शहराचे प्रवेशद्वार समजले जाणारे वेलकम पॉइंट येथे अनेक पानटपरी, खोकेसह हातगाड्याचे अतिक्रमण वाढले आहे। याच चौकात अनेक अवैध धंदे सुरू असल्याने बाहेर राज्यातून येणारा गांजा अमरावतीत विक्री केला जातोय। अशा वेळी आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधीने याचीच तक्रार पोलिसांकडे केल्याने गांजा तस्कराने त्याच्यावर हल्ला केल्याचा प्रयत्न केला होता।
याच घटनेचा वृत्तांत प्रसारित होताच अखेर गाडगेनगर पोलिसांनी त्या गांजा तस्कराला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध आर्म ऍक्ट नुसार गुन्हे दाखल केले. यापुढे कोणती अनुचित घटना घडू नये याकरिता गाडगेनगर पोलिसांची पेट्रोलिंग राहणार असे गाडगेनगर पोलीस निरीक्षक गिरमे यांनी सांगितले. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोमवारी मनपा अतिक्रमण विभागाच्या संयुक्त विद्यमाने वेलकम पॉइंट चौकात धडक अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. चौकात दिवसा रात्र लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्स दाखल होत असल्याने या ठिकाणी अनेक हातगाडी, खोके, पानटपरी लावल्याने बेधडक अतिक्रमण कारवाई करून अनेक साहित्य जप्त करण्यात आले. अचानक राबवलेल्या कारवाईने अतिक्रमण धारकात एकच खळबळ उडाली. वेलकम पॉइंट येथे याआधी अनेक घटना घडल्या. महिला प्रवासी रात्री ट्रॅव्हल्सने प्रवास करीत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांच्या सूचनेवरून ट्रॅव्हल्स संचालकांनी काही व्यापाऱ्यांनी येथे सीसीटीव्ही कॅमेरे स्वखर्चातून लावले होते. मात्र आता त्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची DVR येथून गायब झाल्याचे दिसून आले. आता जर याच परिसरात कोणती अनुचित घटना घडली तर सुरक्षा काय राहणार असा प्रश्न आता निर्माण होत आहे. पोलीस आयुक्त रेड्डी यांनी या विषयाकडे लक्ष देण्याची मागणी आता नागरिकातून आणि प्रवाशातून होताना दिसून येत आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण हा रमजान महिना असल्याने पर्वाला सुरुवात झाली आहे. अशावेळी उत्सव साजरा करण्यासाठी विविध साहित्यांची खरेदी करण्यासाठी सर्व समाजातील नागरिक दरवर्षीप्रमाणे लावण्यात आलेल्या मीना बाजारात साहित्यांची खरेदी करायला येत असतात. या दरम्यान 2 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत लावण्यात येणाऱ्या मीना बाजारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने हा मार्ग बंद करण्यात येणार आहे. जवाहर गेट ते टांगापडाव इतवारापर्यंत मार्ग मीना बाजारकरिता राखीव ठेवण्यात आला आहे. वाहन चालकांची दुसऱ्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक पोलीस विभागाने केले आहे. जगात रमजान महिना हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना समजला जातो. याच रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा म्हणजेच उपवास ठेवतात. अशात शेवटच्या दिवशी नवनवीन कपडे परिधान करून नमाज अदा करून सर्वांना रमजान ईदीच्या शुभेच्छा दिल्या जातात. याच दिवसात शहरातील जवाहर गेट ते टांगापडाव इतवारी मार्गावर अनेक वर्षांपासून मीना बाजार भरविण्याची परंपरा आहे. यावर्षी सुद्धा 2 एप्रिल ते 9 एप्रिल पर्यंत याच मार्गांवर मीना बाजार आयोजित करणार असल्याने वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने हा मार्ग इतर वाहन आणि पादचाऱ्यांकरिता बंद राहणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभागाने हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून वाहन चालकांनी दुसऱ्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन सुद्धा वाहतूक पोलिसांनी केले आहे. 2 एप्रिल ते 9 एप्रिल पर्यंत पर्यायी मार्ग म्हणून गांधी चौक येथून येणाऱ्या व जाणाऱ्या गिट्टी, रेती, मुरुम वाहतूक करणारी वाहने गांधी चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक या मार्गाचा अवलंब करावा किंवा जुना बायपास मार्ग, चपराशीपुरा चौक, बियानी चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, इरविन चौक, दीपक चौक मार्ग चित्रा चौककडे जाता येणार आहे अशी माहिती सुद्धा वाहतूक पोलीस विभागाने स्पष्ट केली आहे. तळेगाव दशासरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांना गुप्त माहिती मिळाली असता धामणगाव रेल्वेकडून एक कथिया रंगाच्या आयशर कंटेनरमध्ये निर्दयतेने जनावरं घेऊन देवगावकडे येत आहे अशी माहिती मिळाली. या माहितीवरून नाकाबंदी करून पोलिसांनी 46 गोवंश व वाहन असा 26,65,000चा मुद्देमाल जप्त केलाय व 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. अमरावती ग्रामीणमधून होणाऱ्या गोवंश तस्करीवर पोलिसांनी नजर रोवली आहे. तळेगाव दशासरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांना गुप्त माहिती मिळाली. धामणगाव रेल्वेकडनं एक काठिया रंगाच्या आयशर कंटेनरमध्ये निर्दयतेने जनावर घेऊन देवगावकडे येत आहे. या माहितीवरनं नाकाबंदी करून पोलिसांनी 46 गोवंश व वाहन असा 26,65,000चा मुद्देमाल जप्त केलाय व 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. अब्दुल राजीव अब्दुल खालिद वय 30 वर्ष राहणार मूर्तिजापूरच्या पठाणपुरा येथील, मोहम्मद शोएब मोहम्मद सलीम वय 23 वर्ष राहणार बार्शी टाकडी येथील रहिवासी, सय्यद वहिदा सय्यद जमीर वय 42 या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, भारत गवई, गौतम गवई, पावन अलोने, सचिन गायधने, संदेश चव्हाण, प्रिया भिसे तसेच महामार्ग पोलीस मदत केंद्र येथील पोलिसांनी ही कारवाई केली. दिवसा व रात्रीच्या वेळी असामाजिक तत्वावर नजर राहावी, कोणती अनुचित किंवा चोरीची घटना घडत असेल त्यावर लक्ष राहण्याकरिता बडनेरा शहरातील सिंधी कॅम्प परिसरात समाजाच्या पुढाकाराने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले.
यात बडनेरा येथील जुनी वस्तीतील मंदिर चौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सतनाम साथी दरबाराचे पुजारी रामबाबा यांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले. बडनेरा शहरात येत असलेल्या सिंधी कॅम्पमध्ये मंदिर चौकात असामाजिक तत्वावर नियंत्रण व नजर ठेवण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले व त्याचे सतनाम साथी दरबाराचे पुजारी रामबाबा यांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले. सिंधी बांधवांचा समाज अतिशय शांतपणे समाज असून भांडण पण त्यापासून नेहमी अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र सिंधी कॅम्प परिसरात काही असामाजिक तत्व घुसून समाज बांधवांना त्रास देतात. अशीच घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती व कर्के सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस पोलीस आयुक्तसह मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. भविष्यात अशा घटना वारंवार घडू नये आणि जर घडल्या तर त्याचे पुरावे उपलब्ध असावे याकरिता सिंधी सुरक्षा संघटनेच्या वतीने पुढाकार घेऊन संपूर्ण सिंधी कॅम्प परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने चुलीलार मंदिर परिसरात 4 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. याप्रसंगी सिंधी पंचायतचे अध्यक्ष चंदुमल बिलदानी, सिंधी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश गिडवानी, टेकचंद केसवानी, राजकुमार चंदानी, हेमंतदास मंगवानी, दीपक पंजवानी, जितू मोटवानी आदी असंख्य सिंधी समाज बांधव उपस्थित होते. सिंधी समाज सुरक्षा संघटनेचे विनय मोटवानी यांच्याकडून आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी माहिती जाणून घेतली. गुंड प्रवृत्तीचे लोक पोलिसांची हातमिळवणी करून माझ्यावर खोटे आरोप करून मला खोट्या केसमध्ये फसवित आहेत, असा आरोप रतनगंज परिसरात राहणारे शेख मुन्नू शेख सलीम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. 2013 मध्ये त्यांच्यावर शेख रहीम उर्फ उंगा शेख आमद शेख, जमीर उर्फ बाबा शेख आमद शेख, नाझीम शेख रहीम शेख, फहीम उर्फ सोनू शेख रहीम सर्व राहणार गौडीपुरा यांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात नागपुरी गेट पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता पोलिसांनी सर्वांना ताकीद देऊन सोडले. आरोपी पोलिसांशी हातमिळवणी करून वारंवार मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशनमध्ये बोलावितात. पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी कडबी बाजार येथे दोन्ही पार्टीला बोलावले असता दोन्ही पार्टीत वाद झाला. गंभीर गुन्हे दाखल केल्यानंतर कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप नागपुरी गेट पोलिसांवर शेख मुन्नू शेख सलीम यांनी केलेत. जाणून घेऊया शेख मुन्नू यांची प्रतिक्रिया. पुलिस प्रशासन से उसके बारे में जानकारी? पुलिस प्रशासन से मेरे को ये है कि इसके अंदर मेरे को पुलिस प्रशासन बहुत बड़ा गुंडा बता दे रही. मैं ऐसा कुछ हूँ नहीं. मेरे पे जो भी गुने लगे हुए हैं सब झूठे लगे हुए हैं. झूठे लगने का कारण ये है कि कोर्ट से मेरे को इंसाफ मिल गया. उसके अंदर ये कॉपी निकाले हुए उसके अंदर कोर्ट ने मेरे को इंसाफ दिया उसके अंदर. मैं कभी गुनहगार रहता था तो कोर्ट मेरे को इंसाफ ही नहीं देती थी, मेरे को सज़ा देती थी. फिर मेरे को छोड़ी. तो मेरा बोलने का मतलब यही है तुम्हारे माध्यम से, तो पहले तुम कार्रवाई देखो उसके अंदर हो नहीं हो, मेरे को झूठे गुने में मत फंसाओ. और सबसे मेन बात, मेरे पे कुछ गुने नहीं फिर भी मेरे पे तुमने तड़ीपार निकाल लिए, मेरे पे मौका की कार्रवाई कर ली है. जब तुम्हारे वही एरिया के अंदर 30-30 गुने वाले 30-30 बड़े-बड़े इतने बड़े-बड़े क्रिमिनल मैंने उनके माहिती अधिकार डाल के उनके खिलाफ में पूरे माहिती अधिकार डाला. माहिती अधिकार डाल के उनके पूरे कॉफे निकाला तो उसके ऊपर 30-30 32-32 गुने हैं. उनके ऊपर अभी तक की कोई कार्रवाई नहीं हुई. वो मैंने पूरा आपको इसके अंदर दे चुका है. इसके अंदर किस पे गुने हैं, किस पे माहिती अधिकार डाल के निकाला मैंने गुने. उन पर कार्रवाई क्यों नहीं? पुलिस उनकी कॉपरेट क्यों कर रही? इसकी वजह 2 नंबर के धंधे, उनके 2 नंबर के धंधे, उनके एमडी बिक्री, उनके गांजा बिक्रा, उनके बरली बिक्री, सब बिक्री यहाँ पे. उसके बाद में वो उनके रिपोर्टर डालने को जाओ उनके खिलाफ में, वो हमारे को तकलीफ देते तो हमारे को एफआईआर लेती नहीं, हमको भेजती ऐसी करती ऐसी करती. तो इसका मेरा बोलने का मतलब सिर्फ इतना ही है, जो भी है सबका साथ दो, बाकी कुछ भी नहीं. अभी बीते दिनों में आपके ऊपर में 325 आर्म एक्ट की भी कलम लगी थी, उसमें आपके पास हथियार जब्त हुआ गया पुलिस को? नहीं, उसमें हथियार जब्त तो कुछ भी नहीं हुआ क्योंकि तो खोटी रिपोर्ट थी करके मेरे को इंसाफ नहीं मानी. और जिस बंदे को उसमें एक और 4 आरोपियों के 4 लोगों के नाम दिए थे उन्होंने एफआईआर, जिसमें एक जो बंदा था वो अग्निशमन में जॉब पर था और उस वक्त ऑन ड्यूटी था. कोर्ट में हमने जब उसके डॉक्यूमेंट पेश कर उसकी सीसीटीवी फुटेज वहाँ की उसकी रजिस्टर की पे और तो कोर्ट ने ये मानी कि नहीं ये था नहीं, ये झूठा खोटा एफआईआर करके, और हमने वो हाई कोर्ट में आपके ऊपर में जो 6-7 गुना थे वो कौन से पुलिस स्टेशन में दर्ज हुए थे? वो बंडेरा नागपुरी गेट और बंडेरा आपका रहना है? नहीं, वही तो मेरे समझ में नहीं आता. राजापेट में भी रहना नहीं है मेरा, वही तो मेरे समझ में नहीं एफआईआर होने के बाद में हमको 3-3 2-2 4-4 दिन के बाद मालूम पड़ता है हमारे ऊपर एरिया का पुलिस स्टेशन नागपुरी गेट में मेरा स्टेशन का कोई गुना ही नहीं है. नागपुर गेट वालों ने 3 बजे 4 बजे ऐसे हमारे को बस स्टेशन को बोले ही नहीं करते. सबसे आपके मांग अभी भी जो आपके ऊपर जिस प्रकार से पुलिस का अत्याचार चल रहा है, ये अगर से रुकता नहीं है तो आगे आप क्या करेंगे? आगे हम सबसे मिलेंगे और ऊपर तक जाएंगे. फिर उसके बाद में हम ये मंत्रालय चारों तरफ जाएंगे क्योंकि हमको तो इंसाफ होना ना.
हमको सिर्फ इंसाफ होना। मेरा बोलने का मतलब ये है, जो सही है वो सही करो, गलत कुछ मत करो। मेरा गलत इसमें इसलिए दिख रहा है कि मेरे ऊपर झूठे गुने लगाने के बाद में मेरे ऊपर मौका लग गया। कितने गुने लगे थे इस संदर्भ में? आपने इस पुलिस स्टेशन के वरिष्ठ थानेदार से कभी मुलाकात करके बात नहीं की? करा ना मैंने, सुनते नहीं ना। क्या बोलते? क्रिमिनल बोलते तू क्रिमिनल है, तू कौन सा धुला हुआ है बोलते हैं, तू क्रिमिनल है। जो थाने में गुना दाखिल था वो तीनों सब ऐसे बोलते। तो कोई सुनवाई नहीं हमारी, सुनती अगर नहीं। मेरी सुनते थे तो मैं आज ये नहीं लेता था, मैं डायरेक्ट सीपी साहब से मिलता था। इसके माध्यम से मैं सीपी साहब को बोलना चाहता हूँ, मतलब ये है कि हमारे नहीं सुनी जा रही। ये मतलब से मैं बोलना चाहता है कि भाई इसके अंदर लोगों के ऊपर 30 गुने हैं, उनके ऊपर उनके फैला है और उनके ऊपर कार्रवाई क्यों नहीं है अभी तक के? मेरे ऊपर ही क्यों हुई? ये उंगा है, बाबा है, का मतलब मेरे ये इनके वर्ली के धंधे हैं, गांजे के धंधे हैं, एमडी के धंधे हैं। सबसे बड़ा धंधा उनका एमडी का। उनके इतना माल पकड़े जाता है, ये तो फिर भी उनके ऊपर नॉर्मल में करता है। ऐसा टाइम आ गया तो आप उनको प्रूफ कर देंगे क्या? आओ प्रूफ कर देंगे, प्रूफ करेंगे, कर सकते। जितने आप आरोप लगा रहे हैं उनके आरोपों का सबूत है क्या आपके पास कि उनका एमडी का है, गांजे का है? उनके ऊपर केसेस है, हमने जो माहिती अधिकार निकाला उसमें 30 केसेस हैं। केसेस एक समय में थी, आज आप खुले आप कैमरे के सामने उनके ऊपर में आरोप लगा रहे हैं कि अभी भी कर रहे, कल को वो बोल देंगे हमारा था हमने बंद कर दिया। नहीं, मैं सिद्ध कर दूंगा उसको, ये अभी भी करा दूंगा सिद्ध। और वो मोहल्ले वाले जो है, जो गौलीपुर में रहते हैं, जो खुर्शीदपुर में नागोवा में रहते हैं, वहाँ के लोगों की साइन दिला सकते हैं हम गुरु की, पूरा मोहल्ले की, पूरा मोहल्ला खिला 100, 200, 500 जनों की जितनी आपको अपने मोहल्ले के लोग हैं उनके सही देंगे। किसी से अच्छी नहीं, किसी भी वो गरीबों पे अत्याचार करते, जुल्म करते। अरे लोगों ने फांसा ले लिया उनके घर, उनके वहाँ पे धंधे पे जुए में पैसे आ रहे हैं, तो लोगों ने फांसा ले लिए, उसकी भी एफआईआर नहीं लिखी लोगों ने, उनकी एफआईआर नहीं लिखी उनके लोगों ने। बस मेरा बोलने का मतलब ये है कि बस जो सही है वो करो। अगर है किसी चीज़ में इन्वॉल्व तो इन्वेस्टिगेशन करो। कोई भी ऐसा नाम लेके रिपोर्ट दे दे रहा, हमारा नाम लिख दे रहा है, रेड्डी साहब हो गए, ये हो गए, तो इनको ये चीज़ें मालूम नहीं है कि कौन एरिया, कौन से एरिया के अंदर कौन सा बड़ा आरोपी है। तो करके हमने माहिती अधिकार डाल के उनके केसा निकाले, इनकी भी फाइल चेक करो और इन पर कार्रवाई करो। इतना हमारा बोलना है, बस बाकी कुछ भी नहीं। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। प्रहारने लोकसभेसाठी दिनेश भूप यांचे नाव उमेदवारी म्हणून घोषित केले आहे। अशात आता दिनेश भूप हे आपल्या समर्थकांसह 3 तारखेला अर्ज नामांकन सुद्धा करणार आहेत, तर नेहरू मैदान येथे प्रहार संस्थापक जाहीर सभेत गर्जना करणार आहेत। अशात सिटी न्यूज प्रतिनिधी परिमल खाबिया यांनी प्रहार उमेदवार दिनेश भूप यांच्यासोबत संवाद साधला असता मी निवडणुकीत उभे राहावं हा नागरिकांचा आग्रह आहे। खऱ्या लोकशाहीला वाचवण्यासाठी ही उमेदवारी मिळाली असून जनतेच्या मनात माझं काम चांगलं असेल तर लोक मला निवडून देतील, अशी प्रतिक्रिया दिनेश भूप यांनी बोलताना स्पष्ट केलेत। नमस्कार, आप देख रहे हैं सिटी न्यूज़ और आज हमारे साथ लोकसभा के प्रत्याशी जो प्रहार से खड़े हैं दिनेश भूप जी हैं। आइए हम उनसे समझते हैं, जानते हैं कि आखिर वो क्यों खड़े हुए हैं। दिनेश जी, सबसे पहले बताइए आप आखिर क्या ऐसी ज़रूरत पड़ी कि आपको प्रहार, आपकी शिवसेना छोड़ के प्रहार से खड़ा होना पड़ा? पहले तो मैं प्रहार से खड़ा हुआ, ये अर्ध सत्य है। मैं प्रहार के अलावा अमरावती ज़िले के जो राजकीय पक्ष है, राजकीय ताकतें हैं और राजनीति के क्षेत्र में जो अच्छे विचारों वाले साबुत बुद्धि के राजकारणी हैं, जिनको लोक लज्जा है, उन्होंने दी हुई और जनता के फोर्स से, जनता के आग्रह पे हजारों लोगों के बोलने के बाद में काफ़ी चिंतन मंथन विचार पूर्वक डाली गई उम्मीदवारी। प्रहार ये सिर्फ बैनर है, लेकिन सही मायने में पकड़ा जाए तो ये अमरावती ज़िले के जनता की उम्मीदवारी है और जनता के सपोर्ट पे ही ये खड़ी की गई है। ऐसा कहा जा रहा है कि यह उम्मीदवारी, इसमें भाजपा के भी जो नाराज़ है, जो नवनीत से नाराज़ है, या कांग्रेस के जो नाराज़ है, उनका भी आपको छुपे रूप से समर्थन मिल रहा है। अगर आप ये वो समझते हैं कि भाजपा राजकीय क्षेत्र में आती है, तो मैंने पहले ही बयान किया है कि अमरावती ज़िले के राजकीय सामाजिक क्षेत्र के सभी इज्जतदार समझदार लोगों द्वारा खड़ी की गई ये उम्मीदवारी है।
कैसे, लेकिन कई लोग ये भी कह रहे हैं कि ये एक तरीके से नवनीत राणा जो बीजेपी के कैंडिडेट है उसको सपोर्ट करने के लिए, क्योंकि प्रहार उनके ही महायुति का एक हिस्सा है। एक बात समझ लीजिए, आप प्रबुद्ध पत्रकार हैं, आप अच्छी बुद्धि के पत्रकार हैं, ऐसा मैं कई दिनों से आपको देख रहा हूँ। आपके चैनल का भी आचार विचार ये अच्छा प्रबुद्ध जैसा रहता है। इसके पहले जो सरकार थी सन्मान्य उद्धव जी ठाकरे वाली, उनके साथ में कांग्रेस था, एनसीपी थी और बाकी के भी मित्र पक्ष थे। ये कोई नैसर्गिक युति के तहत नहीं हुआ, उस समय जो परिस्थिति हुई उसके तहत हुआ। उसके बाद उद्धव जी ठाकरे की सरकार गिरी, उसके बाद की भी जो गठबंधन हुआ वो पोस्ट इलेक्शन के बाद में हुआ। इलेक्शन के बाद में तोड़ मरोड़ के बनाई गई सरकार थी, तो निश्चित तौर पे इनके आचार विचार यह कभी भी मैच नहीं होते थे। जब टिकट डिक्लेरेशन का समय आया, मतदार संघ का विभाजन डिस्ट्रीब्यूशन जो कुछ हुआ है, उसके बाद में वो सब रिएक्शन सामने आई। अमरावती ज़िले में जो 3 अपक्ष आमदार हैं, 4 बोले जाएंगे, एक लोकसभा के क्षेत्र के बाहर है, 3 अपक्ष आमदारों का एक दूसरे से बनता नहीं, ये जग जाहिर है। लेकिन अमरावती ज़िले में अच्छा लोक प्रतिनिधि भी चुन के आने को होना और गलत तो बिल्कुल नहीं आने को होना। बात समझ लीजिए, लड़ाई ऐसी नहीं है साथी। अच्छा आने को होना लेकिन गलत बिल्कुल नहीं आने को होना। ये गलत बिल्कुल नहीं आने को होना तो ये सबसे अच्छा पर्याय करके सभी राजकीय क्षेत्र के, सभी सामाजिक क्षेत्र के, वैद्यकीय क्षेत्र के कई बड़े बड़े वकील जो समझदार है, जिनको कायदे कानून की आज की जो स्थिति है वो आम लोगों का विश्वास उठाने वाली स्थिति है। आम लोगों का कानून से विश्वास उठ जाएगा। कल पटवारी के पास न्याय नहीं मिलेगा तुम्हारे को पुलिस स्टेशन में एक पीएसआई न्याय नहीं दे पाएगा। ऐसी भीषण परिस्थिति जब लोग देखते तब लोग बेचैन हो जाते कि इसमें से रास्ता कौन देगा। तब अच्छे विचारों वाले लोग एक होते और उसके ऊपर पर्याय ढूंढते। वो पर्याय मैं हूँ और मेरी उम्मीदवारी है। ऐसा माना जा रहा है कि बच्चू कडू की जो पर्सनल राइवलरी है नवनीत राणा और रवि राणा के साथ, उसको एक पर्याय के रूप में आपको दी गई टिकट है, ऐसी एक बड़ी चर्चा है, बड़ी जोरों पर है। नहीं, चर्चा है, जोरों पे भले रहने दो, लेकिन एक बात का जवाब दो। बच्चू कडू हमारे करीबन 35-38 साल पुराने मित्र है। हम लोगों ने बच्चू बहू को बेलोरा से चांदोर बाज़ार ऑटो रिक्शा के पैसे नहीं रहते थे, उस वक्त लोगों के काम के लिए पैदल बेलोरा से चांदोर बाज़ार आते हुए देखा है। हम लोग उस समय के साथीदार हैं और एक विचारों के तहत हम ज़िंदगी जीने वाले लोग हैं। हमारा मिशन है लोगों की सेवा, लोगों के काम में आना, लोगों को न्याय दिलाना। जो घटकों को न्याय नहीं मिलता उसके लिए हम पर्याय करके खड़े हैं। हम पर्सनल दुश्मनी निभाने के लिए अगर अच्छाई को आगे बढ़ाना है तो बुराई को रोकना पड़ेगा। उस भावना के तहत मेरा अकेले का नहीं, बच्चू बहू का अकेले का नहीं राइवलरी, ये गलत के विरुद्ध सही की लड़ाई है और उसके तहत ये निर्णय लिया गया है। आपको नहीं लगता कि त्रिशंकु अगर ये हो जाता है, त्रिशंकु 3 त्रिकोणीय मुकाबला हो जाता है, तो इसका पूरा फायदा नवनीत राणा को मिलेगा? क्योंकि यदि आप या प्रहार खड़ा नहीं करता कोई कैंडिडेट तो उसका अल्टीमेट वोट जो है प्रहार के वोट, क्योंकि प्रहार विरोध में था तो उसके वोट तो कांग्रेस को शिफ्ट होते थे। एक बात बताओ भैया, हम लीडर लोग, आप पत्रकार लोग जनता को बहुत अंडर एस्टिमेट करते हैं। मैं और आप या जो कैंडिडेट खड़े, ये बहुत बड़ी, जो सब पॉलिटिकल पार्टियां बहुत बड़ी भूल कर रही है कि जो मतदारी मत देने वाला है, जो जनता डिसाइड करने वाली है, आप उनके डिसीजन का कंक्लूजन आप निकाल रहे हैं। अभी हुआ क्या है भैया, अभी तो पार्टी शुरू हुई है, अभी तो उम्मीदवारी दाखिल हुई है। इलेक्शन जैसा जैसा आगे बढ़ेगा आपको जनता का की एक ही दिखेंगे। जनता अपना जवाब मतपेटी में से देंगी और किसको देंगी ये भी वक्त बताएगा। आपको क्या लगता है त्रिशंकु होगा या फिर 1-to-1 फाइट होगी? जनता ठहराएंगे ना, मैं कैसा क्या बोलूं? आप इलेक्शन लड़ रहे हैं, आप चुनाव लड़ रहे हैं। मैं लड़ रहा हूँ तो मैं उम्मीदवारी मेरे अच्छे कर्मों को लेके आगे जाऊँगा। मैं अच्छे कर्मों को लेके आगे जाऊँगा। जनता को अच्छे कर्म पसंद आए तो जनता एक तरफा चुनाव कर सकती है। जनता को दिनेश बुब के कर्म, बच्चू कडू जैसे लोगों की, समाज को, सोसाइटी को ज़रूरत होंगी तो निश्चित रूप से हमें पसंद किया जाएगा। समाज को लगता है कि हम किसी काम के नहीं हैं तो हमें नहीं पसंद किया जाएगा। ये जनता का निर्णय है। ये थे दिनेश बुब, जिन्होंने बड़ी ही सटीक तरीके से सीधे सीधे बात कही है कि अगर जनता के दिल में हम हमारी जगह बना पाएंगे तो निश्चित ही विजय हमारा होगा। धन्यवाद।
काम करणारा चेहरा, तो आवाज संसदेत पाठवण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशा अनेक नागरिकांनी सुद्धा दिनेश बुब बाजूने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. या ठिकाणी जे आता विद्यमान खासदार आहेत त्या खोटे खोटे निवडून आल्या, खोटे खोटे कास्ट बनवली, खोटी व्हॅलिडिटी तयार केली आणि त्या खोटेपणाचाच एक बनाव त्यांनी 5 वर्षे केलेला आहे. ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी ज्या पार्टीचे गुण निवडून आल्या, ज्या समर्थनावर त्या आधी निवडून आल्या, त्याच्या त्या कधी पाईक राहिल्या नाही. ज्या लोकांची त्याने मतं घेतले त्या मतं ते विसरल्यात त्या की कोणाच्या पण मतं घेतले आणि कोणाच्या पण प्रामाणिक राहिलो. त्यांनी ज्या मतावर त्या निवडून आल्या त्या मताचा आधार न घेता त्या दुसऱ्याच पार्टीच्या सोबत गेल्यात. आपलं राजकारण त्यांनी सेफ केलं. कोर्टाचे निकालसुद्धा बदलवलेत. इव्हन आज निकाल जो होता तो सुद्धा एक गुळमुळीत अजूनपर्यंत त्याचा अभिप्राय आलेला नाही आहे. परंतु या सर्व याच्यात जे अमरावतीकरांचं नुकसान झालेलं आहे, कारण की राणानं लग्नच हे खासदार इथला करावा याच्यासाठी तयार केलं आहे. एक तो कुठलं कास्ट सर्टिफिकेट मिळालं, त्याच्यानंतर या ठिकाणी बच्चूभाऊनी आणि दिनेश बुब यांचं जे नातं आहे ते आधीपासूनचं आहे. हे कट्टर शिवसैनिक आणि नंतर प्रहारी. जरी दिनेश भाऊ या ठिकाणी सेनेचे होते परंतु विचाराने ते प्रहार आणि दोघांचाही विचार एकच आहे. बच्चूभाऊ आणि त्यांचं नाळ एकच आहे. एक लोकांमध्ये लोकांची सेवा करणं हा त्यांचा एक धर्म आहे. जे या पद्धतीनं या ठिकाणी आझाद मंडळामध्ये रोजचं जेवण होतं, रुग्णांची सेवा होतं. एक रुग्णसेवक विदर्भाच्या महाराष्ट्र विदर्भातला विधानसभेत गेलेला आहे. म्हणजे एक रुग्णसेवक विधानसभेची वारी करतो आहे, एक रुग्णसेवक आता लोकसभेच्या दारी आहेत. या ठिकाणी जे तिसरे उमेदवार आहेत तर तिसऱ्या उमेदवाराचं या ठिकाणी थोडंसं प्राबल्य लोकांच्या मते याचा आज बराचसा लोकांना विचारलं आहे. तर त्यामध्ये नवनीत राणा हे 3 नंबरवर जाऊन बळवंतवानाकडे 2 नंबरवर येऊ शकतात आणि मोठ्या मताधिक्यानं दिनेश बुब निवडून येऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे माननीय आदरणीय आमचे शेतकऱ्यांचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी जो निर्णय घेतला, इतक्या वर्षापासून ते शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगासाठी आणि वंचितासाठी, रुग्णांसाठी जे लढाई करत आहे. आजही महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे. स्पेशली अमरावतीमध्ये संत्र्याचा प्रश्न जो आहे, संत्र्यावर जे निर्यातबंदी आहे, कांद्यावर जे निर्यातबंदी आहे, कांद्याची निर्यातबंदी थांबवल्यामुळे संत्र्याचा भाव वाढला. संत्र्याची आयात शुल्क वाढवले, त्याच्यामुळे संत्र्याला भाव मिळाला नाही. सोयाबीनला भाव मिळत नाही आहे. त्याच्यानंतर कापसाला भाव मिळत नाही आहे. त्याचे उत्पादन खर्च वाढला आहे. युरियाचे भाव वाढले आहे, युरिया मिळत नाही आहे. हे जे महत्त्वाचे जे शेतकऱ्याचे प्रश्न आहे ते शेतकऱ्याचे प्रश्न बच्चू भाऊंनी सतत विधानसभेत मांडले, व्यासपीठावर मांडले, आंदोलन केले. आणि आज जर संत्र्याचा भाव वाढतो म्हटलं, आयात शुल्क वाढतो म्हटलं तर तो केंद्राचा प्रश्न आहे म्हणते. तर केंद्राच्या प्रश्नावर आपल्या याच्यातून एकही खासदार बोलत नाही. म्हणून भाऊंनी जो दिनेश बुब यांना जी उमेदवारी दिली आणि दिनेश बुब जे खासदार म्हणून निवडून जातील, तर सगळ्या अमरावती जिल्ह्यातल्या लोकांना आशा आहे की ते शेतकऱ्याच्या प्रश्नावर तिथं बोलतील आणि केंद्रातले जे प्रश्न आहे, शेतकऱ्याचे प्रश्न आहे, MSP आहे, त्याच्यानंतर भाव आहे, त्याच्यानंतर आयात निर्यातचा जो प्रश्न आहे, महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे, उत्पादन खर्च, MREGSचे जे आहे, भाऊंची जी इच्छा आहे की MREGSमध्ये शेतकऱ्यांना काम मिळालं पाहिजे, पूर्ण MREGSमध्ये खर्च झाला पाहिजे अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर खरेदी आहे MSPवर. हेच हे प्रश्न केंद्राचे प्रश्न आहे. ते दिनेश बुब भाऊ उचलतील आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील. त्याच्यासाठी मोठा शेतकरी वर्ग आशेनं पाहत आहे. कारण एकच असा आमदार आहे पूर्ण महाराष्ट्रात का जो शेतकऱ्याचे प्रश्न उचलतो, बच्चूभाऊ कडू. दुसरं कोणीच उचलत नाही आणि शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढतो म्हणजे बच्चूभाऊ कडू. आणि बच्चूभाऊंनी जो निर्णय घेतला तो योग्य असं प्रत्येक मतदाराला वाटते आणि इथल्या प्रत्येक सामान्य शेतकऱ्याला वाटते. म्हणून दिनेश भाऊच नंबर 1 राहतील. सगळे शेतकरी मतदार याच आशेत आहे का आपला कोणीतरी प्रतिनिधी केंद्रात गेला पाहिजे. आतापर्यंत कोणत्याच खासदारानं आतापर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न उचलले नाही आणि आम्हाला शेतकऱ्यांना तरी वाटते की भाऊच्या मार्फत जे दिनेश भाऊचे जे प्रश्न आहे, जे केंद्रातले प्रश्न आहे, जे केंद्रातच सुटू शकतात, ते केंद्रातले प्रश्न दिनेश भाऊ सोडवतील, उचलतील आणि शेतकऱ्यांना खरा न्याय मिळेल अशा सर्व आशा म्हणजे सर्वात जास्त मतदान दिनेश भाऊंना होईल.
राजकीय पक्षाचं समर्थन इथे बिलकुल करणार नाही. मी मतदार, सुज्ञ मतदार या नात्यानं मी पहिले निवड करल ती अशा खासदाराची, अशा उमेदवाराची की ज्याच्या माध्यमातून खरोखर आज विकासाची गरज आपल्या अमरावतीला आहे. मतदारसंघ राखीव जरी असला, इथे आज जरी 3 लढतमध्ये उमेदवार असले, पण यातून सर्वात जर एक माझ्या सर्व आम जनतेच्या विचारानं जर मतदार शोधाचा झाला तर दिनेश बुब शिवाय दुसरं नाव नाही. एक उमेदवार जे माजी आता पूर्वी खासदार होऊन गेले, त्यांनी आपण पाहिलं त्यांनी नौटंकीशिवाय जिल्ह्यात कुणीच नाही काही केलं. एक दुसरे उमेदवार आहे जे बळवंतभाऊ वानकडे, एक साधे सौम्य विचाराचे व्यक्ती, पण इतका सालस व्यक्ती जाऊन खरोखर दिल्लीत टिकेल का? ज्यांनी आतापर्यंत सध्या आमदार आहेत ते, ज्यांनी मुंबईत कधी आमच्या हिताचा प्रश्न विचारला नाही, आमचा उचलला नाही, आमच्या जनसामान्याचा कधी विचार केला, मुंबईत केला नाही, तर दिल्लीत जाऊन काय करतील? मग अशा ह्या समीकरणाच्या वर्षात आज दिनेश बुब असं व्यक्तिमत्व, असं एक उमेदवार दिसत आहे की खरोखर जे रुग्णांचा, जनसामान्याच्या हिताचा धावणार आहे. ही दिनेश बुबला ही संधी खूप वर्षा अगोदर मिळायला पाहिजे होती, ती संधी आज मिळाली. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर महाविकास आघाडीमधूनच दिनेश बुबला उमेदवारी पाहिजे होती. परंतु आता तो वरचा लेवलचा प्रश्न आहे, उद्धवजींना काय वाटलं काय नाही वाटलं, त्यांनी एक आपला हिरा पारखता आला नाही. ती पारख, त्या हिऱ्याची चमक मी कुठल्याच राजकीय पक्षाचं समर्थन न करता विश्वास देतो की ती पारख अमरावती जिल्ह्याचा सुज्ञ मतदार करण आणि त्या हिऱ्याला दिल्लीत पाठवणार. महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांचा निवडणुकीत वाढता पाठिंबा पाहता त्यांना रिपाई आंबेडकर गटाने बिनशर्त पाठिंबा दिला आहे. वानखडे यांना रिपाई आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी आशीर्वाद दिला असून आमदार यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट करण्यात आली. त्यांना निस्वार्थ पाठिंबा देऊन भावना निवडून आणण्यासाठी आजची हे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी हे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. आपण आपला सर्वांचे धन्यवाद. त्यानंतर बळवंतभाऊ. सर्वप्रथम सगळ्यांचे मी स्वागत करतो. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर जे दीपक निकाळजे यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. त्यांचे मी रात्रीच म्हणून आशीर्वाद घेतले आणि त्यांनी जी उमेदवारी इथं दाखल करणार होती, मग आमचे निकाळे साहेब पहिला जो आहे त्यांच्याकडे EV फॉर्म सुद्धा पाठवलेला आहे. परंतु मतांचं विभाजन होऊ नये, एक जे संविधानाला मानणारे पुरोगामी विचारांची जी मंडळी आहे त्यांचं मताचं विभाजन होऊ नये याकरता त्यांनी हा फार मोठा निर्णय घेतलेला आहे. मी आदरणीय दीपक निकाळजे यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि आपले स्थानिक नेते आदरणीय निकाळे साहेब, कैलास ग्रुप आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि या बैठकीसाठी, या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आदरणीय आमचे प्रदीप धंदे हे आपल्यासोबत आणि सर्व मान्यवर आपल्यासोबत त्यांच्या करतीलच, आपल्या प्रश्नाला उत्तर देतीलच. मला एक मीटिंग चालू आहे, त्या मीटिंगमधून मी इकडून वापस आलो म्हणून मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. मी तर थांबणार नाही, कारण पहिला जो आहे प्रदीप जो आहे हे सर्व आपल्या प्रश्नाला उत्तर देतीलच. मी पुन्हा माफी मागतो, मान्यवरांची माफी मागतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अंबेडकर जो कि दीपक भाऊ निकाळजे इनके नेतृत्व में आज संपूर्ण महाराष्ट्र में अस्तित्व में है. उनका पार्टी का उम्मीदवार यहाँ खड़ा करना चाहते थे वो, पर जो मत वोटों का विभाजन है वो सेकुलर जो वोट है उनका विभाजन नहीं होना, इसलिए उन्होंने फॉर्म भरने से पहले ही मुझे पाठिंबा दिया. मैं उनका तहे दिल से स्वागत करता, आभार मानता. और अमरावती जिल्ह्यामध्ये मातंग समाज हा 2 लाखच्या आसपास आहे, तरीसुद्धा आम्हाला कुठेही उमेदवारी नाही व आमचे प्रश्नसुद्धा समजून घेत नाही. या कारणाने येत्या 3 तारखेला लोकसभेसाठी मातंग समाजाचे उमेदवार दादासाहेब क्षीरसागर
हे आपला नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. त्याचप्रमाणे आपल्या अमरावती मतदारसंघामधून सुद्धा लोकसभेचे उमेदवारी अर्ज सुरू आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही दीनदलितांचे कैवारी, शोषितांचे कैवारी, सामान्य जनतेचे कैवारी आणि विशेषतः मातंग समाजाचे कैवारी, ज्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये प्रत्येक ठिकाणी ओळखल्या जाते असे आमचे आदरणीय दादासाहेबजी क्षीरसागर अवचार आहे. मी LICमध्ये निवृत्त विकास अधिकारी झालेलो आहे आणि आता आज ही जी सभा आहे यासाठी आम्ही आमचे आदरणीय दादासाहेब क्षीरसागर जे आहेत त्यांना लोकसभेसाठी उभं करतो आहे आणि लोकसभेसाठी उभं करून निवडून येतील याची आम्हाला 100% शाश्वती आहे आणि त्यानुसार आम्ही अजून प्लॅनिंग सुरू केलेलं आहे आणि आता प्रचार आणि प्रसार आम्ही सुरू करू आणि लोकांशी संपर्क साधू खेडेगावात शहरात आणि लोकांना समजावून सांगू की आमचे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या. अमरावती लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या भाजपा पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठक सभेला उपस्थित झाले. या दरम्यान त्यांना नवनीत राणा यांच्या विरोधात अमरावती महायुतीचे बच्चू कडू नाराज असल्याचे विचारले असता ते एकनाथ शिंदे पाहणार असे स्पष्ट केलेत. सर्व घटक पक्ष कमळ चिन्हाला विजयी करणार, एकही कार्यकर्ता नवनीत राणांच्या विरोधात नाराजीत नाही अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी स्पष्ट केली. असेल तरी माननीय आनंदरावजी मी स्वतः अमित भाईला भेटलेलो आहे आणि अमित भाई, एकनाथजी, देवेंद्रजी आम्ही सर्वांनी शेवटी त्यांची अपेक्षा आहे, त्यांचाही सन्मान आहे आणि आनंदराव अडसूळांचा सन्मान राखणे ही एकनाथजी आमची सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळं सन्मानपूर्वक आनंदराव अडसूळजींना त्या ठिकाणी आमचं केंद्रीय आणि राज्याचे नेतृत्व त्यांचा मान सन्मान त्यांची उंची राखेल असा मला विश्वास आहे आणि त्यामुळं बोलले असतील तर मला वाटतं तेही निर्णय करतील. सर, ज्या पद्धतीनं नवनीत राणांना आधी अडसूळांनी विरोध केला, काही वेळेपुरता विरोध राहील, शेवटी जेव्हा अंतिम होतं तेव्हा शेवटी निर्णय होतो विकसित भारताचा, निर्णय होता मोदींच्या गॅरंटीचा. शेवटी मतदान कशाकरता पाहिजे आहे, कोणा व्यक्तिकरता मतदान नाही आहे, तर मतदान हे देशकल्याणाकरता, राष्ट्रकल्याणाकरता आहे, विकसित भारताकरता आहे आणि त्यामुळं आमचे कार्यकर्ते काही दिवस जरी काही बोलले असतील तरी ते सुद्धा आमच्या महायुतीच्याच उमेदवाराचं मतदान होईल. प्रचंड ताकदीने 51% मतं घेऊन आमचे सर्व उमेदवार निवडून येतील. राष्ट्रवादी काँग्रेस असेल तिथे आम्ही सर्व मदत करू, जिथे एकनाथजीचे उमेदवार असेल तिथे आम्ही 100% मदत करू, एकही माणूस आमच्या विरोधात जाणार नाही आणि जिथे भाजप असेल तिथे एकनाथजी, अजितदादा आणि महायुतीचे लोक मदत करतील, आम्हाला कुठली शंका नाही आहे. पक्षामध्ये आहे पण शेवटी आमची त्यांना विनंती राहील की त्यांनी सुद्धा कधीतरी हा विचार करावा की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी यावं, पण शेवटी निर्णय त्यांना करायचा आहे. भाजपचे उमेदवार नवनीत राणाला दिल्याच्या नंतर अनेक घटक पक्ष जे आहेत ते नाराज आहेत. जसे बच्चू कडूंनी स्वतः प्रहारचा उमेदवार दिला, नंतर राष्ट्रवादीचे संजय खोडके ते पण नाराज झाले. माझ्या विना परवानगी तुम्ही बॅनरवर फोटो कसा छापला, म्हणजे अनेक घटक पक्ष नाराज आहेत. तर यांना कशी समजूत घालणार? नवनीत राणाईच्या उमेदवारीला माननीय एकनाथजी, माननीय अजितदादा, घटक पक्षाच्या 11 सर्व महाराष्ट्राच्या नेतृत्वाने मान्यता दिली आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट दिलं आहे, ते आता महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे. मी सर्व घटक पक्षांना विनंती करणार आहे की नवनीत राणाजी यांच्या जे कमळ चिन्ह आहे, या कमळ चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करावं. शेवटी महायुती ही मजबूतीची आहे, या महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही. त्यामुळं मला अपेक्षा आहे की थोडी मोठी नाराजी असतात जेव्हा नवीन उमेदवार असतं,
अपेक्षित त्या ठिकाणी आपल्याला असतं की आम्हाला उमेदवारी मिळावी. तर शेवटी एकावेळी एकच व्यक्ती लढू शकतो. त्यामुळं मला वाटतं की सर्वांचं समर्थन मिळेल. भाजपमध्ये पण त्याचा एकही कार्यकर्ता नवनीत राणाईच्या उमेदवारीशी नाराज नाही, कारण भाजपा कार्यकर्त्यांनी मोदीजींच्या गॅरंटीवर विकसित भारताचा संकल्पाला साथ देण्याचा निर्णय केला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समर्पित आहे. आमचा कार्यकर्ता महाराष्ट्रात कुठल्याच सीटवर नाराज राहणार नाही. काही थोडी मोठी नाराजी त्या विधानसभेत त्या लोकसभेत असतं, पण एकदा पक्षाचा निर्णय झाला, भाजपाचा कुठलाही कार्यकर्ता हा पक्षविरोधी विषयामध्ये जात नाही. सर, महायुतीच्या जागांचा लवकरच महायुतीचे उमेदवार जाहीर होणार आहे. 4-5 सीटवरच त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं काही प्रॉब्लेम नाही. 10 मिनिटाच्या बैठकीत सारं संपू शकतं, इतकं क्लिअर आहे. पण आमची चर्चा करून कुठली गोष्ट करायची हा निर्णय झाला आहे. एकामेकाला विश्वासात घेऊन देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथजी तिघंही एकामेकाला विश्वासात घेऊन काम करत आहे. एकामेकाशी चर्चा करून पुढं जातं आहे. एक सीटवर अभ्यास करता आहे. त्यामुळं आम्ही 51% मतं घेऊन जिंकण्याची तयारी करतो आहे. 45+ तयारी करतो आहे. त्यामुळं आमचा आत्मविश्वास आहे की जनता आम्हाला साथ देईल. आम्हाला घमंड नाही आहे, पण जनतेवर विश्वास आहे. मोदींची गॅरंटी आहे, विकसित भारताचा संकल्प आहे. त्यामुळं आम्हाला मतदान होईल. वाशिम निर्णय घेतील. शिवसेनेकडे ती सीट असल्यामुळं एकनाथजी निर्णय घेतील आणि चांगला निर्णय घेतील. सर, हिंगोली शिंदे सेनेचे जे चुकीचा काढला अर्थ. आतापर्यंत निकाल तपासून बघा असं म्हटलं आणि पुढे निकालाची वाट बघा म्हटलं. तर त्यामध्ये थोडी उपऱ्यास कोणी करत असेल तर त्याला काही मी बोलू शकत नाही. भाजपने गडबड केली का त्यांच्या उमेदवार? काही गडबड केली नाही आहे. काही गडबड केली नाही. आज तरी त्यांचं प्रमाणपत्र हे व्हॅलिड आहे आणि त्यामुळं कुठलीही गडबड केली नाही आहे. आणि त्या ठिकाणी मी सांगितलं की आतापर्यंत निकाल बघता आणि पुढचा आपण विचार पुढचा कोर्टाचा निकालही येईल तेव्हा त्या ठिकाणी स्पष्ट होईलच. सर, बच्चू कडूंनी उमेदवार दिला आहे. त्यांना काय निर्णय घ्यायचा त्यांचा वेगळा अधिकार आहे, त्यांचा वेगळा पक्ष आहे आणि ते साधारणतः एकनाथजी शिंदे यांच्या महायुतीमध्ये आहे. त्यांचा जो आमच्यासोबत संबंध आहे तो एकनाथजीचा संबंध आहे. मग एकनाथजीसोबत असलेल्या युतीमधले लोक आहेत त्यांना एकनाथजी त्यांचा तिळा सोडवेल. एकनाथजीला आम्ही विनंती करू की बच्चू कडूंचा तिळा सोडवावा. या उपरी त्यांनी जर नाही ऐकलं तर मग जे मतदार ठरवतील ते होईल. माहितीतून त्यांना काढणार का? माझा अधिकार नाही. ज्या अधिकारात मी नाही आहे त्याबद्दल बोलणं इच्छित नाही. पण मला अमरावतीकर जनतेवर विश्वास आहे. अमरावतीकर लोकसभेच्या जनतेवर विश्वास आहे की मोदीजींच्या गॅरंटीवर कमळ चिन्हाचे बटन दाबतील आणि प्रचंड बहुमताने मत देतील. ही गॅरंटी मला आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GT चॅनल तर फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्व ताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.